लातूर जिल्ह्यातील सोनवती गावामध्ये शेतकरी मोहन जाधव यांनी स्वतःच्याच हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी सावकाराकडून 6 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते। त्या मोबदल्यात स्वतःची जमीन गहाण ठेवली होती। त्यानंतर 1 वर्षात सावकाराला व्याजासहित 13 लाख रुपये देण्यात आले। मात्र या दरम्यान सावकाराने जाधव यांची जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप मोहन जाधव यांनी केलाय। या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात देखील जाधव यांनी तक्रार केली। मात्र तिथूनही फक्त तारीख पे तारीख देण्यात येत असल्यामुळे अखेर मोहन जाधव यांनी त्यांच्या शेतातच कुटुंबासह आमरण उपोषण गेल्या 3 दिवसापासून सुरू केले। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। बोला, सांगा काय नेमका तुमच्यावरती अन्याय झाला? तुमचं नाव सांगा। माझं नाव मोहन काकासाहेब जाधव, राहणार मूळ सोनवती। मी 2020 मध्ये सावकार संतोष नामदेव भंगे यांना माझ्या हार्ट ऑपरेशनसाठी त्यांच्याकडून कर्ज घेतले होते 6.5 लाख रुपये। तर त्यांना 1 वर्षात डबल त्याचं बोलणं झालं होतं। तर 2021 रोजी अंकुश मंगलनागमी यांना मी माझी 20 गुंठे जमीन विकून त्यांच्या हस्ते त्यांना परतफेड केली 13 लाख रुपये। ते सावकार असे म्हणतात की बाबा तुझी आता इथे जमीन नाही आहे, तुझा जमिनीमध्ये काहीच संबंध नाही आहे, हे असं सावकार त्यांचं म्हणणं आहे। मला सांगा तुम्ही आता माझी लेकरं बाळं जाऊन कुठं खायचं, कुठं काय काम करून खायचं आम्ही? जमिनीचं खरेदी खत त्यांना खरेदी करून त्याला दिले त्यांना आम्ही विश्वासघात केले त्यांनी आमच्या सगळ्या साहेब। किती रुपयांसाठी? 6.5 लाख रुपयासाठी। आता काय म्हणणं आहे सावकार? त्यांचं सावकारचं म्हणणं आहे की तुमच्या ह्याच्या जमीन माझीच आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये काहीच संबंध नाही म्हणते त्यांनी। किती जमीन आहे? 40 गुंठे, 49.8 हां 44 गुंठे 50,000 आहे, 50,000। आता शेतातच तुम्ही इथं उपोषणाला बसला? हो। तुमचं शेत आहे का? हा माझे शेत आहे, इथंच उपोषण? इथेच उपोषण आहे। पोलिसांचं काय म्हणणं? पोलिसाचं म्हणणं काय, येतात बघतात जातात। पुन्हा म्हणलं आता पोलीस लोक आले, ते प्रशासन आले, त्यांनी डॉक्टरने चेक केले, त्यांनी म्हणले तुम्हाला हार्टचं ऑपरेशन आहे, तुम्हाला मेडिकल सिव्हिलमध्ये जाऊन ॲडमिट व्हावं लागेल, हे करावं ते, इथून मला हाल मिळण्याचा प्रयत्न चालू आहे, पण इथून हलणार नाही मी। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत हलत नाही मी। तक्रार वगैरे केली आहे का तुम्ही? कुठं? सावकार विभागामध्ये तक्रार केली आहे मी। त्यांचा तिथे रिपोर्ट आहे DDR ला। हो का? हो का? त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांची तारखे चालू असेल। हे माझं रिपोर्ट, ऑपरेशन झालं रिपोर्ट। महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाला गाठायची सावकारी महाराष्ट्रामध्ये 25 रुपये शेकडा, 20 रुपये शेकडा ही सावकारी चालू आहे। हार्टच्या ऑपरेशनसाठी त्याला काही पैशाची गरज नव्हती, अडचण नव्हती, पण हार्टचं ऑपरेशन आहे म्हणून 6.5 लाख रुपये 2020 ला गिरवी ठेवून घेतले। 6.5 लाख रुपये घेतल्यानंतर 1.5 एकर ह्याच्यामध्ये 20 गुंठे ह्यांनी विकले। 1 वर्ष झालंय, त्याचे डबल पैसे द्यायचं बोलणं होतं, 13 लाख रुपये डबल त्याला परत दिले विकून। आता राहिलेली जमीन ह्यांना परत द्यायचं बोलणं होतं। दोघं बसणं उठणं रोजचे संबंध होते। 4 दिवस थांब म्हणून यांनी ढकलीत आणले। ढकलीत आणून मग आता त्यांनी काय केलं, सुरकोटे नावाच्या दुसऱ्या एका माणसाला 1.25 कोटीला जमीन विकली। आता विकल्यानंतर ह्याला कळालं बाबा तुझे पैसे दिला, सगळं दिलं, माझी जमीन परत लिहून दे, ती काही द्यायला तयार नाही, आणि दुसऱ्याला विकल्यावर ही तार कंपाऊंड केली। सगळं तार कंपाऊंड ह्यांचाच कब्जा आहे सुरुवातीपासून। ह्यांनी गावाला गेल्यावर बघून 2 दिवस की लगेच ह्यानं कंपाऊंड मारून घेतले। ह्यांना आल्यावर कळाल्यावर ही 2-3 भाऊ लेकरं बाळा येऊन सगळं ही उपसून सगळं काढलेलं आहे। ही भटक्या विमुक्तावर, गोर गरिबावर, इथल्या प्रस्थापित लोकांचा ही अन्याय आहे। ही अन्याय दूर करण्यासाठी आम्ही कलेक्टर DDR ला पत्र दिले, पोलीस स्टेशनला SP ला पत्र दिले, आणि इथं शेतामध्ये ह्यांनी आता उपोषणला बसल्यात। ही उपोषण प्राणांतिक उपोषण आहे, जीव गेला हरकत नाही म्हणणं ह्यांचं, पण आम्ही काय आता उपोषण सोडणार नाही। पोलीसवाले आलते, डॉक्टर आलते, 3 दिवस झाले तो उपोषण चालू आहे, पण त्या शेतकऱ्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे, यांची जमीन परत ह्यांना मिळाली पाहिजे। जरी अजून काही थोडे पैसे असले तरी परत द्यायला तयार आहेत, जरी व्याज वाढलं, थोडे पैसे वाढले तरी द्यायला तयार आहेत ना, पण ह्यांना परत देण्याऐवजी त्यानं सावकाराला, दुसऱ्या माणसाला त्यांनी विकलेली आहे। 6.5 लाख रुपयाची जमीन 1.25 कोटीला विकली त्यांनी, आणि ह्याच्या हातात रुपया बी नाही।